Audio Jungle. Audio Jungle. त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे आणि एवढं बोलून मी संपतो. विशिंग यू ऑल द बेस्ट. नमस्ते. धन्यवाद सर. वेल यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. स्वावलंबन, श्रम आणि शिक्षण या मूल्यावर रयत शिक्षण संस्थेचे मूर्तमळ रवणाऱ्या पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे. ज्यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी जीवन अर्पण केले तसेच शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडविण्याचे कार्य केले अशा महामानवांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते होत आहे. नंतर होत आहे पाहुण्यांचे स्वागत. आपल्या महाविद्यालयाचे दिशादेशक नेतृत्व असलेले आदरणीय प्राचार्य साहेब प्रोफेसर डॉक्टर पांडुरंग भोसले सर यांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सचिन इटकर सर व्हाईस प्रेसिडेंट MEEDC यांना गुलाबपुष्प, ग्रंथ आणि महात्मा फुले स्नेहवस्त्र देऊन स्वागत करावे. माननीय श्री सचिन इटकर सर. यानंतर प्राचार्य साहेबांना पुन्हा विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे दुसरे मार्गदर्शक श्रीमती मनीषा गोखले तपस्वी मॅडम यांना गुलाबपुष्प, ग्रंथ भेट आणि महात्मा फुले स्नेहवस्त्र देऊन स्वागत करावे. धन्यवाद मॅडम. यानंतर मंचावर उपस्थित माननीय आनंद गाणू सर बोर्ड ऑफ डायरेक्टर गर्जे मराठी ग्लोबल पुणे यांचे स्वागत वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर निंबाळकर सर यांनी करावे. धन्यवाद सर. यानंतर माननीय माधव दापके सर बोर्ड ऑफ डायरेक्टर गर्जे मराठी ग्लोबल पुणे यांचे स्वागत उपप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर सुर्वे मॅडम यांनी करावे. यानंतर माननीय ऋषिकेश भिडे सर RECI कोऑर्डिनेटर यांचे स्वागत सुर्वे मॅडम यांनी करावे. यानंतर माननीय श्री ओंकार वाघमरे सर RECI कोऑर्डिनेटर यांचे स्वागत ढाळे सर यांनी करावे. यानंतर डॉक्टर बाबा भारती प्रतिष्ठानचे संस्थापक महेंद्र भारती सर यांचेही स्वागत ढहाळे सरांनी करावे. सचिन इटकर सरांच्या हस्ते महेंद्र भारती सर यांचे स्वागत होत आहे. इटकर सरांना विनंती बाबा भारती प्रतिष्ठानचे संस्थापक महेंद्र भारती सर यांचे स्वागत करावे. महात्मा फुले स्नेहवस्त्र आणि गुलाबपुष्प देऊन हे स्वागत होत आहे. धन्यवाद सर. यानंतर पत्रकार प्रदीप गांधलीकर सर यांचे स्वागत या ठिकाणी होत आहे. इटकर सरांच्याच हस्ते हे स्वागत होत आहे.
महात्मा फुले स्नेहवस्त्र आणि गुलाब पुष्प देऊन पत्रकार प्रदीप कांदलीकर सर यांचे स्वागत होत आहे. धन्यवाद सर. आणखीन एक महत्त्वाचं स्वागत या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाचं जे यूट्यूब चॅनलवर प्रक्षेपण करत आहेत ते आमचे संतोष गायकवाड सर यांचेही स्वागत इटकर सरांच्या हस्ते होत आहे. महात्मा फुले स्नेहवस्त्र आणि गुलाब पुष्प देऊन आनंद सरांच्या हस्ते हे स्वागत होत आहे. धन्यवाद सर. यानंतर वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य सर्व मान्यवरांचे धन्यवाद. यानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात असे आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय श्री सचिन इटकर सर यांना विनंती की त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. नमस्कार. मला बरोबर 32 वर्षापूर्वीची गोष्ट आठवते. मी पण तुमच्यासारखा असाच विद्यार्थी म्हणून, कॉलेजचा विद्यार्थी म्हणून असं समोर कुठेतरी बसलेलं मला आठवतं आहे. आणि त्यावेळेस आमच्या पण महाविद्यालयात खूप मोठी मोठी लोक त्यावेळेस भाषण करण्यासाठी यायची. आणि मी त्या काळी मला आठवतं आहे मी जी काही चांगली भाषणं ऐकली ज्याच्यामुळं माझ्या मनावर एक चांगला संस्कार झाला. त्याच्यामध्ये मला कॉलेजला असताना पहिलं भाषण आठवते ते त्यावेळेचे एक तत्कालीन खासदार होते बापूसाहेब काळदाते. अतिशय चांगलं बोलायचे. मी कॉलेजमध्ये असताना मधु दंडवते एक भारताचे माजी अर्थमंत्री त्यांचं भाषण ऐकलं. प्रमोद महाजन यांचं भाषण ऐकलं. एक नानासाहेब देशमुख म्हणून फार मोठे सामाजिक कार्यकर्ते होते, मध्य प्रदेशमध्ये काम करायचे, त्यांचं भाषण ऐकलं. साहित्यिक दमा मिराजदार असतील, त्यानंतर भालचंद्र नेमाडे, नंतर सदानंद मोरे, अशा अनेक दिग्गज, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, अशा अनेक दिग्गजांची भाषणं मी कॉलेजमध्ये असताना ऐकली. शिवाजीराव भोसले आमच्या महाविद्यालयात खूप वेळा यायचे, त्यांची भाषणं ऐकली. आणि मला नंतर असं जाणवलं, मी ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केली तर त्यावेळेस थोडीशी परिपक्वता ज्यावेळेस आपल्यामध्ये आली तर मी आता विचार करत होतो की हे आपल्याला थोडंसं इतरांपेक्षा जास्त का कळतं. म्हणजे आपल्या समवयस्क यांच्यापेक्षा आपली थोडीशी एक जाणीव ज्याला म्हणतो ना सगळ्या प्रश्नांची, ती का अधिक चांगली आहे. तर याचं कारण होतं की मी कॉलेजेसमध्ये खूप चांगल्या चांगल्या लोकांची भाषणं त्यावेळेस ऐकली होती. आणि नंतर मला असं कळलं की आपण कॉलेजमध्ये असताना आता तुमचं जे वय आहे ते वय तुमचं आयुष्यामध्ये तुम्ही काय भविष्यामध्ये काय होणार आहात, भविष्यामध्ये तुमचं आयुष्य म्हणजे तुमचा जीवन प्रवास हा कसा असणार आहे याचं फाउंडेशन हे आता या वयामध्ये होत असतं की तुम्ही नक्की जाणार कुठे इथून पुढे. आणि मला असं जाणवलं माझ्या अनुभवावरून की आपण आपल्या कॉलेजेसमध्ये असताना एखादं ऐकलेलं चांगलं भाषण, एखादं ऐकलेली चांगली कविता किंवा एखादं वाचलेलं चांगलं पुस्तक हे आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा देतं. आणि आपला जीवन प्रवास जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे आपण त्याच्याकडे मार्गक्रमण करत असतो. आणि आपल्या आयुष्याला जी काही समृद्धी येते त्याच्यामध्ये या गोष्टीचा फार मोठा वाटा असतो. म्हणून आज या ठिकाणी तुम्ही आता मी बोलेल, नंतर गानू सर आहेत, माधव दापके सर आणि मनीषा मॅडम आहेत. आम्ही तुम्हाला थोडक्यामध्ये काही गोष्टी सांगू ज्या तुमच्या जीवनाला निश्चित
वेगळ्या प्रकारे एक कलाटणी देण्याची या गोष्टींमध्ये एक ताकद असते. आणि म्हणून आज 30-32 वर्षापूर्वीची ज्यावेळेस मला ती गोष्ट आठवली की मी सुद्धा ग्रामीण भागातून आलेला, माझी आई शिक्षिका होती आणि एक शिक्षकी शाळेत त्यावेळेस एक शिक्षकी शाळा होती आणि 4ही वर्गांना एकच शिक्षक शिकवायचे. तर मी अतिशय एक छोट्या खेडेगावामध्ये माझी आईच माझी शिक्षिका होती आणि आम्ही त्या खेडेगावाच्या वातावरणातून मग असंच रयतसारखं कॉलेज लातूरमध्ये त्या ठिकाणी शिकून मग नंतर फार्मसी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, मग नंतर पुढे मॅनेजमेंटचं शिक्षण आणि नंतर जगभर प्रवास. म्हणजे तसंही स्वप्नवत गोष्ट आहे. आपलं असं वाटतं की ग्रामीण भागातून आपण आलो, आपण अतिशय खेडेगावातून आलो किंवा आपण अतिशय आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिस्थितीतून आलो. आजचा काळ असा आहे की या गोष्टींना आता हे लिमिटेशन नाही. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी उलटा हा तुमचा भरभक्कम पाया आहे की तुम्ही या वयामध्ये जर तुमच्या आयुष्यामध्ये एक स्ट्रगल तुमच्या वाट्याला आला तर तुमची भविष्याची वाटचाल ही खूप चांगली होऊ शकते. आणि रयत शिक्षण संस्था, ज्या संस्थेचे तुम्ही विद्यार्थी आहात, या संस्थेला फार गौरवशाली इतिहास आहे. 1919 साली या संस्थेची स्थापना आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटलांनी केली. कर्मवीर भाऊराव पाटील हे एक झपाटलेलं व्यक्तिमत्व होतं की त्यांना ते जाणवलं की ग्रामीण भागातल्या मुलांनी शिकलं पाहिजे. गरीब मुलांनी शिक्षणाची जर कास धरली तर निश्चित ते भविष्यामध्ये खूप मोठा इतिहास घडवतील हे त्यांना त्यावेळेस जाणवलं. पण त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांचं शिक्षण संस्था उभारणीसाठी आणि गरीब होतकरू मुलांना शिक्षण देण्यासाठी संपूर्ण हयात त्यांनी घालवली. आणि आज त्याचं फळ म्हणजे आज रयत शिक्षण संस्थेमध्ये दरवर्षी 5 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी हे शिक्षण घेतात संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयांमधून. आणि आशिया खंडातली ही एक सगळ्यात मोठी शैक्षणिक संस्था आहे. तुम्हाला हा गौरवशाली एक इतिहास आहे तुमच्या शिक्षण संस्थेला आणि ज्या महाविद्यालयात तुम्ही शिकता त्याला सुद्धा. आज मला या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला एक काही गोष्टी सांगायच्या की आजचा जो काळ आहे, तुमचा सगळ्यांचा जो जन्म आहे तो 1993 नंतरचा आहे. म्हणजे जग मी 2 गोष्टीमध्ये माझ्या दृष्टीने विभागणी करतो की 1993 पूर्वीचं जग आणि 1993 नंतरचं जग. ह्याला कारण एक आहे की 1 एप्रिल 1993 ला या जगामध्ये अतिशय मोठी क्रांतिकारी घटना घडली. ती घटना काय होती तर इंटरनेटचा वापर हा सर्वसामान्य लोकांसाठी त्या दिवशीपासून हा ओपन झाला की WWW या 3 शब्दांनी क्रांती केली आणि इंटरनेट हे कमर्शियलाइज झालं. त्याचा ॲक्सेस त्या अगोदर फार कमी लोकांना असायचा. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की जर त्या काळी 1993च्या पूर्वी जर तुम्हाला ईमेल चेक करायचा असेल तर पुण्यातल्या लोकांना मुंबईला जावं लागायचं ईमेल चेक करण्यासाठी, कारण ती यंत्रणा फक्त तिथं होती. जग किती बदललं आहे 93 नंतर. म्हणजे 30-35 वर्षामध्ये बघा जग किती बदललं आहे. आज तुमच्या मोबाईलवर तुम्हाला इंटरनेट, तुम्ही जगातली कुठलीही गोष्ट ॲक्सेस करू शकता. आज तुमचा सगळ्यात मोठा गुरु हा तुमचा इंटरनेट आहे की तुम्हाला कुठलीही माहिती. आज त्याच्या पुढे जाऊन आता हे ChatGPT सारखे जे व्हर्जन आलेत की तुम्ही काही त्याला विचारा तो तुम्हाला त्याचं वेगवेगळ्या प्रकारे अनेक उत्तरं तुमच्या समोर तो आणून देईल. आज 30-35 वर्षामध्ये ही जी क्रांती झाली इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये, त्याच्यामुळे आज तुमच्या सगळ्यांच्या समोर आव्हानं प्रचंड मोठं आहे पण संधी पण तेवढ्याच निर्माण झालेल्या आहेत. आज उद्योजक होण्यासाठी तुम्ही कुठल्या तरी मोठ्या कुटुंबामध्ये जन्माला येण्याची गरज राहिली नाही. 1990चा काळ असा होता की त्या काळामध्ये जनरेशन बिझनेसेस की म्हणजे टाटांच्या घरातलेच लोक बिझनेसमध्ये येऊ शकतात, बिर्लांच्या घरातलेच येऊ शकतात, दालमियांच्या घरातलेच येऊ शकतात. म्हणजे एक प्रतिदेश फॅमिली अशा होत्या की ज्या म्हणजे पिढ्यानपिढ्या त्या व्यवसाय करायच्या. नवीन लोकांना व्यवसाय द्यायच्या संधी फार कमी होत्या. पण तंत्रज्ञानाच्या क्रांतीनंतर काय झालं, भारतामध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा जो विस्फोट झाला 1993 नंतर आणि हजारो लाखोंच्या संख्येने आपली मुलं ही अशा प्रकारचं शिक्षण घेऊन परदेशामध्ये जायला लागली. आज गानू सर या ठिकाणी मी त्यांना विनंती केली की सर तुम्ही येऊन या ठिकाणी बोला. ह्याचं कारण आज ते अमेरिकेमध्ये तिथं स्थायिक आहेत परंतु
आज 15,000पेक्षा जास्त मराठी उद्योजक, मराठी म्हणजे जे महाराष्ट्रामध्ये ज्यांचे उद्योग आहेत किंवा ज्यांना महाराष्ट्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे, अशा लोकांचा एक प्रचंड मोठी संघटना गरजे मराठी ग्लोबल ही संघटना त्यांनी निर्माण केली. आणि आज इथल्या अनेक उद्योजकांना त्या संस्थेचा प्रचंड मोठा फायदा होतोय की आज गरजे मराठीमुळे आज तुम्हाला कुठं परदेशात काही व्यवसाय करायचा आहे किंवा काही माहिती पाहिजे तर ती गानू सरांकडे एका क्लिकवर किंवा माधव दापके सर आहेत की त्यांच्या माध्यमातून तुम्हाला लगेच उपलब्ध होऊ शकतं. हे जे काही परिवर्तन मागच्या 30-35 वर्षात झालं ह्याचं कारण होतं की इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये आलेलं रेव्होल्युशन. त्यांनी दुसरी महत्त्वाची गोष्ट काय केली की उद्योजक बनणे हे सोपं झालं. पहिल्यांदा आपली मानसिकता काय असायची की आपण शिक्षण घ्यायचं आणि कुठल्या तरी चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळवायची, म्हणजे नोकरी मिळाली की हे आयुष्याचं ध्येय असायचं. अतिशय बुद्धिमान विद्यार्थ्यांना पण असं वाटायचं की चांगल्या कंपनीमध्ये आपल्याला नोकरी मिळाली किंवा सरकारमध्ये नोकरी मिळाली की आपलं आयुष्य झालं. पण मागच्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीने जग बदललं, म्हणजे मागच्या 30 वर्षात जे बदल जगामध्ये झालेत ते 3000 वर्षात जेवढे बदल झाले नव्हते जगामध्ये तेवढे मागच्या 30 वर्षात त्या वेगाने बदल या जगामध्ये झालेले आहेत. आणि भारतामध्ये तर जास्त वेगाने बदल झाले. आणि आज त्याच्यामुळे काय झालं की ग्रामीण भागातला तरुण, गरीब घरातला तरुण हा उद्योजक व्हायचं स्वप्न पाहू शकतो. आज तुमचं भांडवलाची तुम्हाला गरज नाही. तुम्हाला कुठलाही उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर फक्त तुम्हाला पैशांची गरज नाही. तुम्हाला गरज काय की तुमच्यामध्ये काहीतरी चांगली आयडिया असण्याची. आयडिया कॅन मेक अ बिग बिझनेस हे या देशामध्ये मागच्या 30 वर्षामध्ये अनेक लोकांनी प्रूव्ह केलं. आज मनीषा मॅडम या ठिकाणी आहेत, त्या ज्या संस्थेला रिप्रेझेंट करतात दी आसरा फाउंडेशन, हे कोणी सुरू केलं तर आनंद देशपांडे नावाचे उद्योजक. यांचा उद्योग पर्सिस्टंट टेक्नॉलॉजीज हा कधी सुरू झाला, हा माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीनंतर सुरू झाला. आनंद देशपांडे कोण होते, कोण आहेत ते आता, तर अतिशय ग्रामीण भागातून अतिशय कुठलीही फार मोठी पार्श्वभूमी नसताना ही द फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर. आज त्यांनी पर्सिस्टंट टेक्नॉलॉजीज नावाची $1 बिलियन जास्त टर्नओव्हर असणारी कंपनी ही या पुण्यामध्ये निर्माण केली. आणि एक स्वप्न होतं ते एक अतिशय सामान्य परिस्थितीतून पुढे आलेला एक तरुण भारताला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली एक अतिशय मोठी यशस्वी कंपनी बनवण्याचं स्वप्न त्यांनी बाळगलं. आणि त्यांच्याकडे काय होतं भांडवल, तर त्यांच्याकडे आयडियाज होत्या आणि त्या आयडियाच्या बळावर एक मोठा उद्योग समूह उभा आहे. आज त्यांनी दे आसरा फाउंडेशन का सुरू केलं, त्यांना असं वाटलं की त्यांच्यासारखेच तरुण तुमच्यामधून निर्माण झाले पाहिजेत. म्हणजे आज इथं बसलेला प्रत्येक जण हा यशस्वी उद्योजक होऊ शकतो, कारण आज जगामध्ये प्रचंड संधी या निर्माण झालेल्या आहेत. तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जे काही रेव्होल्युशन या जगभरामध्ये होतं आहे त्याच्यामुळे तुम्हाला विपुल संधी निर्माण झालेल्या आहेत. आज एंटरप्रेन्योर काय असतो, उद्योजक काय असतो, त्याला काय लागतं, त्याला फक्त 2 गोष्टी कळल्या पाहिजेत तर तो उद्योजक होऊ शकतो. नीड अँड अपॉर्च्युनिटी, की त्याला ह्या 2 गोष्टी जर कळल्या की जगाला गरज कशाची आहे किंवा आपल्या देशाला, आपल्या समाजाला गरज कशाची आहे आणि जगभरामध्ये कुठे संधी आहे, ज्याला नीड आणि अपॉर्च्युनिटी या 2 गोष्टी कळल्या तो उद्योजक होण्यासाठी पात्र आहे. मला असं वाटतं की तुमच्यापैकी प्रत्येक जण ही गोष्ट त्याला कळते की काय आज प्रॉब्लेम काय की तुमच्यामध्ये, की आपल्या आजूबाजूला घडतंय जे त्याच्यामध्ये काय अडचण आहे, कशाची गरज आहे आणि कशाची संधी आहे. हे एवढं कळलं, हे भांडवल तुमच्या आयडियाज आणि तुमच्यामध्ये त्याच्यावर एक सोल्युशन काढण्याची, त्या नीड, प्रॉब्लेम किंवा त्या अपॉर्च्युनिटीवर एक काहीतरी सोल्युशन बनवण्याची तुमच्यामध्ये तेवढी एक धमक किंवा ती बुद्धिमत्ता असण्याची गरज आहे. हेच भांडवल आहे उद्योजक बनण्यासाठी. आज एवढ्या आपल्या देशामध्ये सक्सेस स्टोरीज आहेत मागच्या 30 वर्षामध्ये. म्हणजे इन्फोसिस सारखा उद्योग हा पुण्यापासून सुरू झालेला आहे, जी जगातली दुसरी एक मोठी जी कंपनी आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, त्याचं जेनेसिस पुण्यामध्ये झालेलं आहे. आणि 6 तरुणांनी मिळून याच पुण्याच्या डेक्कन परिसरामध्ये असलेल्या पुणे कॅफे इथे बसून इन्फोसिसची ही म्हणजे इन्फोसिसचं फाउंडेशन इथं झालेलं आहे. किती उदाहरणं देता येतील, मी आता फार उदाहरणं देणार नाही कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. नाहीतर या विषयावर बोलायला गेलं तर अनेक तास कमी पडू शकतात. परंतु आज आपल्या सगळ्यांचं इथं या ठिकाणी सगळ्यांना आपल्याला ऐकायचं आहे
मी तुमच्यासमोर फक्त 4 उदाहरणं सांगतो, जी या रयत शिक्षण संस्थेतून शिक्षण घेऊन प्रचंड मोठा त्यांनी एक उद्योग विश्व उभा केलं. अशी 4च लोकांची उदाहरणं सांगतो आणि त्यांची पार्श्वभूमी सांगतो. आणि नंतर तुम्हाला जाणवेल की हे लोक जर उद्योजक झाले, या लोकांनी जर एवढं मोठं यश मिळवलं, तर मी का नाही. पहिलं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही पतंगराव कदम हे नाव ऐकलं असेल. पतंगराव कदम हे रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आणि रयत शिक्षण संस्थेमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. तर पतंगराव कदमांच्या पायामध्ये त्यांना घालायला कधी चप्पल नव्हती जोपर्यंत त्यांनी, आणि रयत शिक्षण संस्थेच्या एका साध्या शाळा कॉलेजेसमधून त्यांचं शिक्षण झालं. तर त्यांनी त्यांच्याकडे काय होतं, त्यांच्याकडे एक मोठं ध्येय होतं. आणि म्हणून ते ज्यावेळेस साधना कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेचा एक हडपसरला हे आहे, तिथं अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केल्यानंतर ते दुपारच्या वेळेनंतर आणि संध्याकाळी त्यांनी ट्युशन घेण्याचं काम सुरू केलं. आता उद्योजकता म्हणजे फक्त प्रॉडक्ट निर्माण करणे किंवा मोठे काहीतरी संशोधन करणे असं नाही. छोट्या छोट्या गोष्टींमधून पण उद्योजकता निर्माण करता येऊ शकते. म्हणजे आपल्याकडे नॅनो आंत्रप्रिनर, मायक्रो आंत्रप्रिनर, स्मॉल आंत्रप्रिनर, मीडियम आंत्रप्रिनर, लार्ज आंत्रप्रिनर आणि मल्टीनॅशनल सारखे मोठे उद्योग निर्माण करणे आंत्रप्रिनर, अशा सगळ्या स्टॅटामध्ये होतं. तर या पतंगराव कदमांनी सदाशिव पेठेमध्ये एक रूम भाड्याने घेतली आणि तिथं क्लासेस सुरू केले, गणित आणि इंग्रजी शिकवायचे. पण त्यांचं ध्येय एवढं मोठं होतं, पायात घालायला चप्पल नसली तरी त्यांचं ध्येय होतं की मला एक मोठं विश्वविद्यालय उभा करायचं, एक मोठं विद्यापीठ मला निर्माण करायचं. ही सुद्धा उद्योजकताच आहे. ज्या विश्वविद्यालयामध्ये हजारो तरुण शिक्षण घेतील. आणि म्हणून ते एक रूम सर अजूनही आहे सदाशिव पेठेमध्ये, तिथं त्यांनी पाटी काय लावली, भारती विद्यापीठ. ट्युशन क्लास नाही लिहिलं त्यांनी, तिथं क्लासेस नाही लिहिलं. जरी ट्युशनचा क्लास सुरू केला तरी नाव लिहिलं भारती विद्यापीठ. तिथं संध्याकाळी अनेक लोक येऊन तिथं खाली काय काय लिहून जायचे, अरे तुझ्या पायात घालायला चप्पल नाही, तू विद्यापीठ निर्माण करणार, अशा प्रकारे. आणि हे पण लोक गरजेचे आहेत. आपल्याला आयुष्यात पुढे जायचं असेल तर आपल्याला निंदा, नालस्ती, आयुष्यात येणारी संकट, आयुष्यात येणारे वाईट लोक यांचा पण सहवास मिळाला पाहिजे, तर तो उद्योजक तावून सुलाखून घडतो. पण ध्येय मोठं होतं, प्रयत्न करण्याची प्रचंड त्यांच्याकडे शक्ती होती आणि त्यांनी दिवस रात्र कष्ट केले आणि शेवटी भारतीय विद्यापीठाची निर्मिती केली, जी दुसरी मोठी भारतामधली शैक्षणिक संस्था आहे ज्याच्यामध्ये 4.5 लाख विद्यार्थी दरवर्षी शिकतात. रयत शिक्षण संस्थेनंतरची मोठी संस्था ही पतंगराव कदमांनी निर्माण केली, ते रयतचे विद्यार्थी. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो, रामशेठ ठाकूर. आज हे सगळे रयतच्या ह्याच्यावर आहेत. रामशेठ ठाकूर हे रयतच्या विद्यार्थी आणि ते पण असंच अर्ध शिक्षक म्हणून काम करायचे. पण पनवेल परिसरामध्ये रामशेठ ठाकूरांच्या याच्यामध्ये उद्योजक दडलेला होता आणि त्यांना कायम जाणवायचं की मुंबईचा ज्या प्रकारे मुंबईची प्रगती होते, मुंबई ज्या पद्धतीने वाढते, तर हे लोन हे पनवेल परिसरामध्ये येणार आहे. आणि म्हणून त्यांनी तिथं त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू केला आणि मग त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरच्या कंपन्या सुरू केल्या. आणि आज पनवेल नवी मुंबई भागातला सगळ्यात मोठा कन्स्ट्रक्शन ग्रुप म्हणून आज रामशेठ ठाकूरांचं नाव आहे. आज रामशेठ ठाकूरांनी नवी मुंबईचं जे नवीन एअरपोर्ट झालं, ते जरी अदानीची तिथं पाठी असली तरी सगळं काम त्या एअरपोर्टचंही रामशेठ ठाकूरांच्या कंपनीने केलेलं आहे. आणि हे रामशेठ ठाकूर आज अतिशय मोठे फिलॉन्थ्रॉपिस्ट म्हणून पण काम करतात. आज रयत शिक्षण संस्थेला सर रामशेठ ठाकूरांनी कमीत कमी 100 कोटी रुपयाची देणगी दिलेली आहे. आणि फक्त रयत शिक्षण संस्थेलाच नाही तर अनेक संस्थांना. आज रामशेठ ठाकूरांच्या कंपनीचा टर्नओव्हर हा 20,000 कोटीपेक्षा जास्त. ते रयतचे विद्यार्थी ते असेच तुमच्यासारखे ना, पण त्यांची तर पार्श्वभूमी अशी होती की त्यांना कॉलेज संपेपर्यंत घालायला पायात चप्पल नव्हती. आज तुमची तरी परिस्थिती त्यांच्यापेक्षा खूप चांगली आहे. तिसरं उदाहरण तुम्हाला सांगतो, हनुमंत गायकवाड BVG हे आपले सातारा रहमतपूरचे अतिशय कष्ट करून गरीब परिस्थितीतून आले. ते रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजमेंट काउन्सिलर पण होते काही याच्यामध्ये. त्यांनी एक स्वप्न पाहिलं, भारत विकास. मग भारत विकास करायचा कसा, तर ग्रामीण भागातल्या तरुणांना जास्तीत जास्त नोकऱ्या आपण
आलं केलं. मग त्यासाठी व्यवसाय कुठला सुरू केला तर साधा व्यवसाय, हॉस्पिटॅलिटी, फॅसिलिटी मॅनेजमेंट. आणि आज हरमंद गायकवाड हे भारतभर आणि भारताच्या बाहेरही त्यांनी त्यांचा विस्तार वाढवला. त्यांच्या कंपन्या आज एखाद्या 10पेक्षा जास्त कंपन्या झाल्या आणि 1 लाखापेक्षा जास्त लोक आज भारत विकास ग्रुप या संस्थेमध्ये काम करतात. त्याचं नाव आहे BVG. चौथं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. हा विद्यार्थी मला अमेरिकेमध्ये भेटला, न्यूयॉर्कमध्ये. एक PwC नावाची एक मोठी एक फिनान्शियल कन्सल्टिंग कंपनी आहे. त्या मुलाचं नाव विनय सुमंत. मला माहीत नव्हतं तो रयतचा विद्यार्थी म्हणून, पण काही वर्षापूर्वी माझ्या अमेरिकेत त्या PwCच्या ह्याच्यामध्ये गाठ पडली आणि मग माझं त्याला कळलं मी पुण्यातला आहे. मग त्यांनी माझ्याशी मराठी बोलल्यानंतर मग थोडीशी आमची चर्चा झाली. मग तो मला मी साताऱ्याचा आहे. म्हटलं साताऱ्यात कुठं? तर मला मी कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमधून मी शिकलो आणि अतिशय गरीब परिस्थिती होती, फी भरायला हे नव्हते, पण कॉलेजने मला त्यावेळेस खूप मदत केली. आणि आज मी PwC कंपनीचा जागतिक, ज्याला आपण म्हणतो ना व्हाईस प्रेसिडेंट ग्लोबल, हा PwCचा. आणि तो आता PwCचा पार्टनर आहे. हा कुठला? हा पाचगणीच्या भागातलं एक खेडेगाव होतं, तिथला हा मुलगा. ह्याला पण कॉलेजला जास्तपर्यंत पायात घालायला स्लीपर नव्हती. आज हा PwCचा जागतिक व्हाईस प्रेसिडेंट. एक उदाहरण सांगतो. विजय सुर्वे हा दुबईला त्याचा व्यवसाय आहे. हा पण साताऱ्याच्या जवळचा, मी कोकणातला, पण शिकला साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये. बोर्ड ऑफ डायरेक्टर गर्जे मराठी ग्लोबल पुणे यांना विनंती की त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांस मार्गदर्शन करावे. नमस्कार. माननीय स्टेजवरचे सगळे महत्त्वाची माणसं. आत्ता सचिन सर तर तुमच्याशी खूपच गोष्टी बोलले. त्यांनी जवळजवळ काय तुम्ही आयुष्यात केलं पाहिजे, तुम्हाला काय संधी आहेत, तुम्ही कुठे आहात आणि कुठे जाऊ शकाल याच्यावरती अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं. मी तेवढा वेळ घेणार नाही आहे, पण आत्ता इथे आल्यावरती ज्या काय मी थोड्याफार गोष्टी तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटल्या त्या मी सांगतो. आत्ता जेव्हा मी इथे हे सगळं ऐकतोय तेव्हा उद्योजकतेकडे आपण जायचं ह्यासाठी चाललं. आणि उद्योजकतेसाठी सगळ्यात जर काय मोठं लागत असेल तर नेटवर्क लागतं तुम्हाला. आणि तुम्ही यू आर ब्लेस्ड की तुम्ही एवढ्या मोठ्या संस्थेतनं तुम्ही जाताय की ज्याला दरवर्षी जवळजवळ 5 लाख विद्यार्थी जॉईन होतात, तेवढेच ॲल्युमिनाय पण असणार आहेत. आणि हा लोक तुम्हाला जेव्हा तुम्हाला काही पुढे आयुष्यात प्रगती करताना काही सल्ला मागायला लागेल, काही मदत लागेल, तेव्हा आपल्याच संस्थेचे लोक आपल्याला आपुलकीच्या भावनेने तर निश्चितच मदत करतील. सो उद्योजकता असेल तर ह्युमन रिलेशन आणि लोकांकडनं मदत मागणं किंवा लोकांच्याकडे ॲप्रोच होणं हे जे महत्त्वाचा पार्ट आहे तो तुम्हाला ह्या मोठ्या संस्थेशी तुम्ही कनेक्टेड असल्यामुळे तुम्हाला सहजच शक्य आहे. सो तुम्ही खरोखर नशीबवान आहात की अशा संस्थेबरोबर तुम्ही जॉईन झालेला आहात. दुसरी एक गोष्ट आहे की उद्योजकतेमध्ये महत्त्वाचं जर काय असेल तर यू शुड बी वेल इन्फॉर्म. आत्ता हे इन्फॉर्मेशनचं जग आहे. मी एक तुम्हाला खरोखर उत्तर घ्यायची आत्ता ही नाही आहे, पण आत्ता इथे येताना तुम्ही सचिन इटकर सरांविषयी किंवा मनीषा मॅडमविषयी किंवा दे आसराविषयी किती जण वाचून आलात. जर ते तुम्ही वाचून आला असता तर तुम्हाला आज जे सचिन सर बोलले किंवा आत्ता ज्या मनीषा मॅडम बोलतील त्याचा अर्थ जास्त कळला असता. सो आपण कुठेही जाताना, कोणालाही भेटताना, इवन फोन करताना किंवा व्हॉट्सॲप करताना सुद्धा आधी वेल इन्फॉर्म्ड असणं हे फार गरजेचं असतं. सो तुम्ही ती जर तुमच्यामध्ये एक गुण आणलात की आपण जिथे कुठे जातो त्याविषयी पूर्ण माहिती पाहिजे. आता तुम्हाला दे आसरा किंवा आनंद देशपांडे सरांविषयी जर सरांनी सांगितलं, दरवेळेला प्रत्येकाला आपल्या डोळ्यासमोर अरबोपती करोडपती होणाऱ्या माणसाचंच उदाहरण किंवा ध्येय ठेवलं पाहिजे असं नाही आहे. मी तुम्हाला एक दुसरं उदाहरण देतो. आपल्याच पुण्याच्या इंटिरियरमधल्या गावाचा एक विष्णू पटेकर नावाचा मुलगा आहे ज्याचं नाव मी नेहमी घेतो. त्याला मी गर्जे मराठीच्या थ्रू आमच्या मेंटरिंग प्रोग्राम थ्रू काफी मदत केली होती. ह्याचे आई वडील ऊस कापणी कामगार होते. ज्यांना कोणाला ऊस कापणी गावातल्या लोकांना तर माहितीच आहे की तो आम्हाला 6-6 वर्ष आई वडील दिसायचे, 6-6 महिने आई वडील दिसायचे नाही. चुलता आम्हाला घरी चपलेन मारायचा कारण का आई वडील तिथे नसायचे. ह्या मुलांनी स्वतःच्या जिद्दीवरती शिक्षण पूर्ण करून तो सिंगापूरला जाऊन आज सिंगापूरला त्याची अरबो नाही पण करोड रुपयाची कंपनी स्वतःची आहे. सो असं तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला कुठलीही गोष्ट अशक्य नाही
हे तुम्हाला जाणवेल. त्यासाठी तुम्हाला स्वतःचा माइंडसेट बदलायला लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमचं मेंटरिंग किंवा तुमचे जे शिक्षक आहेत, तुमच्याकडे एवढी चांगली मोठी संस्था आहे, इन्क्युबेशन सेंटर्स आहेत, त्याचा फायदा घ्यावा लागेल. आत्ताचं जग जे आहे, मी 4-5 मुद्दे पटपट मांडतोय कारण की आपल्याला वेळ नाही आहे. आत्ताचं जे जग आहे ते आपण AI जग म्हणतो किंवा स्टार्टअपचं जग म्हणतो. AIच्या जगामध्ये आपण सगळ्यांनी तर शिकायचं. जणी एक जी लोकांना नेहमी भीती असते की AI मुळे आपले जॉब जातील का किंवा AI मुळे आपल्याला काही पुढे प्रॉब्लेम येईल का. सो आपण फक्त AI किंवा डीप टेक्नॉलॉजीकडे लक्ष द्यावं का? अजिबात गरज नाही आहे. अजिबात गरज नाही आहे. AI इज ऑल्सो अनदर टूल. आपण ॲक्च्युअल प्रोडक्शन केल्याशिवाय AI सुद्धा काही करू शकणार नाही. आणि खरोखर एक चांगलं वाक्य नुकतंच कधीतरी माझ्या वाचनामध्ये ऐकण्यामध्ये आलं. ते म्हणजे जर दिवसाच्या एंडला जर तुम्हाला हात धुवायला लागत असतील ना, तर AI तुम्हाला त्रास नाही देऊ शकणार. म्हणजे जर तुम्ही आपल्या हाताने काही काम करत असाल, तुम्ही काही नवीन डेव्हलप करत असाल, तुम्ही काही खरोखर ऑन द फील्ड काम करत असाल, तर कुठलीही गोष्ट तुम्हाला डिस्प्लेस करू शकणार नाही. त्याचप्रमाणे जर तुम्ही दिवसभर लोकांशी भेटत असाल, शेक हँड करत असाल, लोकांना भेटत असाल, तर ही तुम्हाला जर ह्युमन रिलेशन्स किंवा तुमचं नेटवर्क बिल्ड केलं तर तुम्हाला कुठलीही टेक्नॉलॉजी तुम्हाला डिस्प्लेस करू शकणार नाही किंवा त्रास देऊ शकणार नाही. आणि आमची गरजे मराठी जी संस्था आहे, म्हणजे आय एम ब्लेस्ड, मी ही चालू केली. दरवेळेला मोठ्या मोठ्या समारंभामध्ये त्याचं मला क्रेडिट मिळतं. पण एक संस्था, एक कल्पना होती, त्याच्यामध्ये अनेक लोक जॉईन झाले आणि आत्ता आम्ही जगभर जे लोक एकत्र आहोत. आमचा स्टार्टअप मेंटरिंगचा प्रोग्राम चांगला आहे. आम्ही गावातल्या डिस्ट्रिक्टसाठी वेगवेगळं काम करतो, स्टुडंट मेंटरिंग काम करतो. आम्ही जे काय काम करतो किंवा आम्ही जे काय आपल्या देशाला परत देण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी आमचे बोर्ड ऑफ डायरेक्टर जे माधव दापके सर आहेत ते तुम्हाला सांगतीलच. पण मी एवढं सांगेन की तुम्ही आम्हाला कधीही ॲप्रोच होऊ शकता. आमच्या साईडनी जे काय तुम्हाला गायडन्स मिळेल किंवा तुम्हाला परदेशी विद्यार्थी म्हणून जायचं असेल तर त्याला जर काही मदत हवी असेल किंवा गायडन्स हवा असेल तो करायला आम्ही नेहमीच तयार आहोत. आणि आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, दॅट इटसेल्फ शोज की तुम्हाला सगळ्यांना एंटरप्रेनरशिपची आवड आहे. त्यासाठी जे काय मार्गदर्शन लागेल ते तुमची संस्था सुद्धा करेल. त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा ऑनलाईन जर तुम्ही पाहिलं तर गरजे मराठीवरनं तुम्हाला आमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळू शकतील. सो आम्ही नेहमीच तुम्हाला मदत करायला तयार आहोत. आज या इतक्या सुंदर आणि अतिशय पवित्र अशा वास्तूमध्ये तुम्ही मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. आणि एवढं बोलून मी संपतो. विशिंग यू ऑल द बेस्ट. नमस्ते. धन्यवाद सर. वेल इन्फॉर्म असणे उद्योजकांसाठी महत्त्वाचे आहे असं वरती बसलेल्या सर्व मान्यवरांचे नमस्कार आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व मित्रांना हाय फाय. आपण एक काम करूया. आणि आता आपल्याला इटकर सरांनी, आनंद सरांनी मार्गदर्शन केलंय. आपण एक छोटंसं काम करूया. सगळ्यांनी हात वर करणार का? अगदी ताणून सगळ्यांनी करायचं. ताणून हात वरती केला, बरोबर आहे. तुमच्यातल्या किती लोकांचा हात असा होतो बघा? होतोय का? होतोय. आता पाठ थोपटून घ्या. कारण ही शाबासकी होती तुमची तुम्हाला स्वतःला. कारण या उद्योजकतेसाठी आपण जे भेटतोय त्याच्यामध्ये आत्ता तुम्ही सगळ्यांनी तुमचे कमीत कमी 2 तास इथे काय घडणार आहे हे माहिती नसताना सुद्धा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आणि उद्योजकांची हीच एक सगळ्यात पहिली ॲबिलिटी असते, रिस्क घ्यायची. ती रिस्क तुम्ही घेतली होती. इथे बसताना तुम्हाला काही माहिती नव्हतं की इथे काय घडणार आहे ते. तर त्यामुळे तुम्ही सगळे उद्योजक व्हायच्या मार्गावर आहात. इटकर सरांनी तुम्हाला 14 फेब्रुवारीची एक आयडिया ऑलरेडी सांगितलेली आहे. मी तर म्हणतो तुम्ही सगळेच जण पुढच्या आठवड्यात उद्योजक घडू शकता. उद्योजक नाही तर व्यावसायिक तर नक्की घडू शकता. कसे घडू शकाल? ज्यांना कोणाला गुलाब द्यायचे ते देऊ दे, चॉकलेट द्यायचे ते देऊ दे. तुम्ही विका की 1000 गुलाब इथे विका, 1000 चॉकलेट इथे विका. आणि मग त्याच्यातलं तुम्हाला हवं असेल तर तुमचं एक चॉकलेट, एक गुलाब वेगळा काढून ठेवा. कोणाला द्यायचा असेल तो आणि ते तुम्ही पण द्या. पण पुढच्या आठवड्यात तुम्ही सकाळी येताना जेवढे श्रीमंत असाल त्याच्यापेक्षा जास्त पैसा खिशात घेऊन संध्याकाळी घरी जाणार असाल, एक गुलाब आणि एक चॉकलेट देऊन झाल्यानंतर सुद्धा. मी काही उदाहरणं सांगतो.
माझा एक मनीष नावाचा मित्र होता आणि हे मी 94 सालची गोष्ट सांगतोय. सो सर त्या आधीच्या काळातली 93 सालाच्या आधीच्या काळातली म्हणजे तो काळ बदलत होता, पण मित्र माझा तेव्हापासूनच होता, शाळेपासूनचा होता. तो कॉलेजला जायला लागल्यानंतर मी मुंबईत राहायचो, तो बदलापूरवरून जायचा. त्यांनी एक शक्कल लढवली होती, तुम्ही करा असं नाही, पण मी तुम्हाला त्यातला उद्योजकतेचा एक पॉईंट सांगतोय की तो रोज ट्रेनमध्ये लेडीज कंपार्टमेंट मधनं जायचा आणि मी त्याला विचारतो, अरे काय करतो तू, कसा गेला तिकडनं तू? अरे काही नाही म्हणतो मी जातो तिकडे काळबादेवीला, तिकडनं कानातले गळ्यातले सगळ्याचा बॉक्स घेऊन येतो. माझा सगळा बॉक्स ऑलमोस्ट रोज संध्याकाळपर्यंत विकला जातो. म्हणजे तो कॉलेजला येताना सकाळी विकत यायचा आणि तो घरी जाताना उरलेलं विकत जायचा. सो उद्योजक बनण्यासाठी असं काही फार मोठं फंडामेंटल आयडिया पाहिजे अशातला काही भाग नाही. तुम्हाला 2-3 छोटी उदाहरणं फक्त देतो का, तर ती तुम्ही इथे बसलेली कोणीही प्रत्येकजण तुमच्यातली काही ना काहीतरी याच्यातली आयडिया करू शकेल. एक स्वप्नील नावाचा मुलगा आहे आणि आता हा तुमच्याच पिढीतला आहे. कर्वेनगरमध्ये त्याचा आज आधी तो धंदा काम करायचा, आता त्यांच्याकडे जवळजवळ 20 लोक काम करतात. पण तो घरी जायचा, जुन्या जीन्स गोळा करायचा आणि त्याला सांगायचा की मला 20 रुपये द्या, मी तुमच्या जीन्समधनं 2 पिशव्या करून देतो. 2 पिशव्या का, पाय कापाचा जीन्सचे आणि त्याला बंद लावून द्यायचा. भक्कम पिशव्या तयार. करता त्याला आयडिया सुचली की असे तर खूप गोष्टी करता येतील. सो तो आज अशा सगळ्या जुन्या जीन्स गोळा करतो, त्या जीन्समधनं तो पर्सेस बनवतो, तो लॅपटॉपच्या बॅगा बनवतो आणि आज त्याच्याकडे 20 जण नोकरीला आहेत. अजून एक उदाहरण सांगतो. सायली नावाची मुलगी आहे, तिला ज्वेलरीची प्रचंड आवड आहे, पण तिला कधीच पटायचं नाही की मी ज्वेलरी घालते त्याचं डिझाईन याच्यात असंच नाही, त्याच्यात तसंच नाही. मग तिने विचार केला की अरे मी स्वतः ज्वेलरी डिझाईन करते. तिने स्वतः ज्वेलरी डिझाईन करायला सुरुवात केली. तिने तिचा अख्खा ब्रँड इंस्टाग्रामवरनं बिल्ड केला डिजिटल मार्केटिंग वापरून. साधारणपणे 10 वर्षापूर्वी झालेल्या सुरुवातीला 100 स्क्वेअर फीटच्या एका आउटहाऊसमधून तिने व्यवसायाला सुरुवात केली होती. आज फर्ग्युसन कॉलेज रोडवरती 3 मजली बिल्डिंग तिची स्वतःची आहे. अजून एक उदाहरण सांगतो, माझ्या घरातलं सांगतो. माझी मुलगी 7वीत असताना तिने कंपास बॉक्स हरवला होता आणि 2दा झालं. पहिल्यांदा वडील म्हणून घेऊन दिली, दुसऱ्यांदा हरवल्यानंतर मी तिला ओरडलो की आता तुला सांभाळता येत नाही का, त्या कंपास बॉक्सला 100 रुपये पडतात, आता ते काही नाही, तुझा कंपास बॉक्स तुझा तू मिळवायचा. तिने बुकमार्क बनवले. पुण्यामध्ये पुणे मराठी ग्रंथ संग्रहालय आहे, खूप जुनं संग्रहालय. ते बुकमार्क तिने तिथे 5-5 रुपयाला विकले आणि मला आश्चर्य वाटलं, तिने 2500 बुकमार्क विकले. ती रोज संध्याकाळी तिकडे जायची, जी लोक पुस्तक घ्यायला यायची त्यांना 5 रुपयाला घ्याल का, आणि छोटी मुलगी बघून तर लोक अशीच घ्यायची, म्हणजे 1 घ्यायचे, 10 घ्यायचे, 50 घ्यायचे. पण तिने ते विकलं. म्हणजे मी 100 रुपयाच्या कंपास बॉक्ससाठी तिला ओरडलो होतो, तिने 2500 रुपये आणून माझ्या घरी ठेवले. मी हे तुम्हाला उदाहरण का सांगतोय माहिती का, की उद्योजक होण्यासाठी असं काही फार मोठ्या गोष्टी घडायला लागतात असं नाही. त्यातल्या काही स्टेप जर तुम्ही फॉलो केल्या तर कदाचित अगदी सोपा जर्नी असेल. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कशाने तरी सुरुवात करा. जी काही तुमच्या डोक्यात आयडिया असेल त्या आयडियाने तुम्ही सुरुवात करा. त्याच्यात सुरुवात केली, एक प्रश्न तुम्ही कायम तुम्हाला विचारला पाहिजे की आज नवीन काय करता येईल. जे आपण काल करत होतो त्याच्यापेक्षा आज नवीन काय करता येईल. एकदा ते नवीन करता यायला लागलं की ते नवीन प्रकारे कसं करता येईल. एकदा नवीन प्रकारे करता यायला लागलं की ते अजून जास्त प्रमाणात करता येतंय का. म्हणजे काल तुम्ही x करत असाल, आज तुम्ही x × y करू शकताय का, किंवा x × n करू शकताय का. एकदा ते कोडं सुटलं तुम्हाला की तुम्हाला अधिक लोकांना बरोबर घेऊन करता येतंय का. आता बघा, याच्यामध्ये मी पहिलं सांगितलं असं की सगळ्यात पहिली होती तुमची स्वतःची आयडिया होती, त्याच्यात नवीन काही करताय म्हणजे तुम्ही त्याच्यात इनोव्हेशन आणताय, ते नवीन प्रकारे करताय म्हणजे प्रोसेस डेव्हलपमेंट करताय, ते मोठ्या प्रमाणात करताय म्हणजे तुम्ही त्याची ग्रोथ करताय, तुम्ही अधिक लोकांना बरोबर घेऊन करताय म्हणजे तुम्ही इन्क्लुझिव्हिटी आणताय, खूप लोकांना बरोबर घेऊन करताय. आणि हे झालं की तुम्ही उद्योजक झाला. सो उद्योजक होणं सोपं आहे. मला वाटतं तुम्ही सुरुवात करा आणि पुढच्या वेळेला ज्या वेळेला आम्ही भेटू, कदाचित 2 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी, सर मला असं वाटतं की इथेच बसलेल्यांपैकी कोणीतरी इथे आलेलं असेल
आणि आम्ही अत्यंत प्रेमाने समोर बसून तुमचं जर्नी ऐकू. मी थांबतो. मला असं वाटतं पुढच्याच आठवड्यात तुम्हाला संधी आहे, ती संधी नक्की तुम्ही घ्या आणि आम्हाला काहीतरी नक्की पुढच्या 2 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात करून दाखवा. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. तुम्ही वेगवेगळी उदाहरणे देऊन आम्हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याचा नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होईल. पुनश्च धन्यवाद सर. यानंतरचे मार्गदर्शक आहेत माननीय. आता तुम्हाला असं वाटत असेल की किती जण बोलणार आहेत, बरोबर ना? सो आता हे भाषण बहुतेक माझं शेवटचं असेल आणि थोडं पेशंटली तुम्ही ऐका. पुढचे 15 मिनटं मला लागतील. जसं सचिन सरांनी सांगितलं, गानू सरांनी सांगितलं, दापके सरांनी सांगितलं, आय कम्प्लिटली ॲग्री विथ देम. आणि खरं त्यांनी माझं काम सोपं करून टाकलेलं आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. सो जसं माझं इंट्रोडक्शन झालं, माझं नाव मनीषा गोखले तपस्वी आणि मी दे आसरा फाउंडेशन ह्या संस्थेला रिप्रेझेंट करते. दे आसरा फाउंडेशन हे डॉक्टर आनंद देशपांडेंनी फॉर्म केलेली संस्था आहे. अर्थातच तुम्हाला हे कोण असा प्रश्न असेल. डॉक्टर आनंद देशपांडे हे पर्सिस्टंट सिस्टम्सचे फाउंडर, मॅनेजिंग डायरेक्टर, चेअरमन. पर्सिस्टंट सिस्टम्स ही संस्था माहीत आहे, कंपनी माहीत आहे. IT मधली एक अग्रगण्य कंपनी आहे. पुण्यात त्याचं हेड ऑफिस आहे. त्याचा रेफरन्स देण्याचं कारण असं की दे आसरा आणि पर्सिस्टंटचे कॉमन दुवा म्हणजे डॉक्टर आनंद देशपांडे. ह्या पर्सिस्टंट सिस्टमचा साईज जर का बोलायला गेलो, उलाढाल बोलायला गेलो, तर ती आहे $1.4 बिलियन. आज डॉलरचा रेट किती आहे माहीत आहे का आजचा? माहीत आहे का? वाचतो का आपण पेपर वगैरे किंवा गुगलमध्ये सुद्धा पाहिलं तर आज तुम्हाला कळेल. आज कदाचित तो 90.5, 90.6 असेल किंवा आपण राऊंडेड 90 म्हणूया. $1 रेट. 1 बिलियन म्हणजे किती? एकासमोर किती शून्य येतात? एकासमोर 9 शून्य येतात, बरं का? त्यामुळे 1.4 बिलियनचा किती कोटी रुपये हे जर का गणित मांडलं तर त्याचे ओनर आहे डॉक्टर आनंद देशपांडे. तुम्ही मांडा. तुमच्याकडे आता स्मार्टफोन नावाचा छान टूल आहे नाही का, त्याच्यात कॅल्क्युलेटर आहे, त्याच्यामुळे पटापट तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. काही लोक म्हणतील ते पण गरज नाही, मी AI ला विचारतो, ते कॅल्क्युलेट करून सांगेल. उत्तम, पण हे कॅल्क्युलेट करा आणि सांगा. तर ह्या व्यक्तीची सुरुवात सुद्धा अशी छोटीच झालेली आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं उद्योजक म्हटलं तर मोठे मोठे ना, म्हणजे जसं सचिन सर सांगत होते, आपल्याकडे उद्योजक म्हटल्यानंतर अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला यांची नावच डोळ्यासमोर येतात, बरोबर आहे. पण सगळ्यांची जर्नी सुद्धा अशी छोटी स्टार्टअप ह्या माध्यमातून सुरू झालेल्या. आपल्याला अंबानी, धीरूभाई अंबानींची स्टोरी माहीत आहे. जेव्हा बॅकग्राऊंडवरती म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड काही नसताना आज त्यांनी एवढी मोठी संस्था उभी केली. ते तर ना ही वॉज अ गिग वर्कर. गिग ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतो का? गिगला क्लासिकल उदाहरण द्यायचं असेल तर जसं की सिनेमा प्रोडक्शन होतं, ते गिग इकॉनॉमी सारखंच आपण उदाहरण पॅरलल आपण आणू शकतो. जसं की सिनेमा प्रोडक्शन करताना वेगवेगळी लोक त्या प्रोडक्शनला लागलेली असतात. जसं की कोरिओग्राफर असेल, आर्टिस्ट असेल, जे कॅमेऱ्याच्या समोर असतील, कॅमेऱ्याच्या मागं असणारी लोक असतात, पॅरलल काम करणारी लोक असतात, जे व्हॉइस ओव्हर देत असतात किंवा लिरिक्स असतात. हे सगळी लोक त्या सिनेमा प्रोडक्शन करण्यासाठी लागलेली असतात. देर आर गिग वर्कर्स. कारण ही लोक फक्त त्या एका प्रोडक्शनसाठी काम करत नसतात, विविध प्रोडक्शन हाऊसेससाठी पॅरलली काम करत असतात. आणि आजची इकॉनॉमी आहे गिग इकॉनॉमी. निर्मला सीतारामनचं तुम्ही स्पीच ऐकलं की नाही ऐकलं माहीत नाही, आणि त्यांनी ह्याचं उदाहरण दिलं की गिग इकॉनॉमीच आहे आता, आणि त्याच्यासाठी त्यांनी लेबर कोड आणायचा प्रयत्न ते करत आहेत. कारण गिग वर्कर्स म्हटल्यानंतर आपल्याला जनरली असं वाटतं की जे ओला, उबरचे किंवा झोमॅटोचे जे सप्लायर्स असतात त्यांना आपण गिग वर्कर्स असं म्हणतो. फक्त ते एकटेच नाही, कुठलेही उदाहरण आपण घेतली ना, जे पॅरलल कामं करत असतात छोटे छोटे, ते सगळे गिग वर्कर्स आहेत. एक 3-4 डेटा पॉईंट्स तुम्हाला सांगते, बघा ते तुम्हाला रेलेव्हंट वाटतात का? हां, आणि बघू आपण त्याच्यावर चर्चा आपल्याला करता येईल का. पहिला डेटा पॉईंट म्हणजे भारतात खूप सारं काम आहे, जॉब्स कमी आहेत, नोकऱ्या कमी आहेत, काम करायला खूप आहे. हां, भारत हा विकसनशील देश आहे, आता त्या प्रगतीपथावर आहोत. आपल्याला विकसित भारत बनवायचा आहे. त्याच्या अनुषंगानं आपल्याकडे खूप सारं काम आहे.
माननीय पंतप्रधान मोदी सर सुद्धा ह्या विषयावर बऱ्याच वेळेला बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती बोलत असतात. काम बहुत है वो करो. हां, ह्या कामाचं गिगमध्ये कन्व्हर्जन कसं करायचं, कामाचं अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट करून सोर्सेस ऑफ इन्कम कसे मिळवायचे हे फार महत्त्वाचं आहे. भारताला स्टार्टअप कंट्री म्हटलं जातं, बरोबर आहे. भारतात स्टार्टअप कंट्री म्हटलं जातं आणि आपल्याला हे माहीत आहे का त्याच्यातले 80% स्टार्टअप पहिल्या वर्षी बंद होत असतात. हे का बंद होतात? कारण केवळ आरंभशूरता पुरेशी नसते, त्याच्यासाठी मेहनतीची आणि पर्सिस्टन्सची खूप गरज असते. म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर मला समजा छान कुकिंग करता येतं, स्वयंपाक मला छान करता येतो म्हणून मी एखादा माझा कॅफे सक्सेसफुल रन होईल हे असं नाही आहे शक्य. मला केवळ ज्वेलरी बनवता येते, छान मला त्याच्यातलं नॉलेज आहे म्हणून, जसं सरांनी आत्ता उदाहरण दिलं त्या मॅडमचं नाव आहे सायली, त्यांचं ब्रँडचं नाव आहे आद्या. ते आद्या बनेल असं नाही, किंवा आपण जनरली सगळ्यांना माहीत आहे गाडगीळ, पुन्हा गाडगीळ, ते होईल असं नाही आहे, नाही का. मी केवळ मला फॅशन करता येते किंवा मला थोडंफार स्टिचिंग येतं म्हणून मी एक फॅशन डिझायनर जसं की मनीष मल्होत्रा असेल, सब्यसाची असेल असं होईल असं नाही आहे. हे वेगळं आहे. माझा कॅफे रन करण्यासाठी, माझा ब्युटी पार्लर रन करण्यासाठी सक्सेस स्टोरी, तो ब्युटी पार्लर हे लॅक्मे किंवा अजून कुठला कन्व्हर्ट होण्यासाठी जे काही गणित लागतं हे समजून घेणं फार आवश्यक आहे, हे ना. हा दुसरा डेटा पॉईंट आहे. तिसरा डेटा पॉईंट सांगते. आता तुम्ही सगळे 2000 नंतर जन्मलेली जेनझीचे सगळे लोक आहात, बरोबर आहे. बरंच जेनझीबद्दल बोललं जातं, तुमच्या डोक्यात काय चाललेलं आहे हे कळत नाही असं बरेच जण सांगतात. पण तुमच्यावर कनेक्ट होण्यात खूप मजा असते कारण प्रश्न विचारले जातात, हे आवश्यक आहे. तर बहुतांश लोक तुम्ही इथं 2000 नंतर जन्मलेले लोक हे 100 गाठणार आहात किंवा 100च्या पुढे पण जाणार. हे का मी एक भविष्य निर्माण करणारी व्यक्ती नाही आहे, हा डेटा सांगतो. हां, तर ह्या अनुषंगानं फार महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे मी ती 100 वर्ष कशी जगणार आहे हे फार महत्त्वाचं आहे. ते इफेक्टिव्हली सक्सेसफुली मी जगू शकते का किंवा शकतो का हे बघणं आवश्यक आहे. कारण आज तुमचं वय आहे 20 किंवा त्याच्याहून साधारण आसपास, म्हणजे 80 वर्षांपासून आपण धरून चालू. रिटायरमेंट एज जर का आपण एक जनरल ठोकताळ्यानं असं म्हटलं की 60 आहे, त्याच्या पुढं सुद्धा आपल्याला 40 वर्ष अजूनही इफेक्टिव्हली जगायचं आहे. आता बरं तुम्ही असं म्हणाल की मला पेन्शन मिळेल वगैरे, पण पेन्शन हे सगळं गव्हर्नमेंटमध्ये असू शकतं. गव्हर्नमेंटसुद्धा हे विचार करते द्यायचं की नाही द्यायचं. त्यामुळे मला सोर्सेस ऑफ इन्कम पाहिजेत ना. मग ते काय असू शकतं असणं फार आवश्यक आहे. कारण आपला तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं वामनरावबाईंनी सांगितलं. त्यामुळे तुमचे शिल्पकार तुम्हालाच बनायचं आहे. हा एक महत्त्वाचा डेटा पॉईंट आहे. गिग इकॉनॉमीबद्दल मी तुम्हाला सांगितलं की हाऊ डू आय कन्व्हर्ट वर्क, वेगवेगळे मिळणारे असाइनमेंट्स हे मी कन्व्हर्ट कसे करू हे आवश्यक आहे बघणं. ह्या अनुषंगानं आपण जसं की आपण आत्ताचे आधीच्या सगळ्या सरांनी सांगितलं वेगवेगळे उद्योजकांचे सक्सेस स्टोरी जर का आपण पाहिले तर ती पहिली स्टेप असते. प्रत्येक जण हे जे मी सांगितले आता जसं की अदानी असतील, अंबानी असतील किंवा टाटा असतील किंवा आपले व्हेरी ओन डॉक्टर आनंद देशपांडे असतील, या सगळ्यांच्यामध्ये कॉमन जर का आपण पाहिलं तर काय आहे तर ते स्वप्न आहे. उराशी बाळगलेलं स्वप्न आहे. फक्त स्वप्न पाहून चालत नाही, पण ते पुढं नेऊन सक्सेसफुल करण्यासाठी जे काही परिश्रम करावे लागतात ते फार आवश्यक आहे. आणि या सगळ्या लोकांनी बघा तेच केलेलं आहे. आनंद देशपांडेंनी बऱ्याच वेळेस त्यांच्या पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे की IIT मधून पासआउट झालेली व्यक्ती US मध्ये जाऊन MS करून बिग डेटा सारखा, ज्यांना कुणाला माहीत असेल कम्प्युटर सायन्स शिकत असेल त्यांना हे कल्पना असेल की बिग डेटा म्हणजे हाऊ बिग इट इज. त्यावेळेला त्यांनी त्याच्यात MS करून PhD केलेली, जिथं तिथली लोक, आता ट्रम्प बाबा वेगवेगळे काय काय उद्योग करत असतात, पण त्यावेळेला असं व्हिसा रिलेटेड इश्यूज एवढे नव्हते. त्याच्यामुळे तिथली लोक म्हणायचे तुम्ही आमच्याकडे काम करा. पण जेव्हा उराशी ध्येय ध्यास असतो, स्वप्न असतं की नाही मी भारतातच जाऊन काम करणार आहे, आणि म्हणूनच त्यांनी भारतातच येऊन काम सुरू केलं. आणि आपल्याला जर का असं वाटत असेल की कुठल्याही हे सुरू झालेले उद्योगांना
खूप सारा पैसा लागतो, तर पैसा लागत नाही. अगेन जर का आनंद देशपांडेंचं उदाहरण घेतलं तर खूप छोट्या PFच्या फंडमधून सुरू केलेले पर्सिस्टंट सिस्टम आज $1.4 बिलियन आहे. नारायण मूर्तींचं उदाहरण आपल्याला माहीतच आहे. त्यांच्या तर खिशात पैसे पण नव्हते, त्यांच्या बायकोनं दिलेले 10,000 रुपयाचं त्यांनी एवढं मोठं काम केलं. त्यामुळं असं आपल्याला कुणालाही वाटायला नको की आपल्याला खूप सारे पैशाची आवश्यकता आहे. अनलेस ऑफकोर्स मला लेथ मशीनच हवा आहे कारण माझा प्रॉडक्टच तसा आहे, पण मग त्याच्यासाठी मला कुठले सोर्सेस आहेत हे बघू शकतो आपण आणि त्यात हळूहळू मार्गक्रमण आपण करू शकतो. पण हे स्वप्नाबद्दल मी जर का सांगायचं असेल तर आपण आता वेगळ्या माध्यमात जाऊया. म्हणजे आपण आता स्पोर्ट्समध्ये जाऊया. स्पोर्ट्समध्ये गेलो तर भारतात आपल्याला एकच स्पोर्ट माहीत आहे, बरोबर आहे, तो म्हणजे क्रिकेट. आणि क्रिकेट म्हटल्यानंतर आपल्याला बरेच लोक माहीत आहेत. सांगा बरं नावं कुठली कुठली. विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि MS धोनी, सचिन तेंडुलकर, या सगळ्यांची नावरूप आल्यानंतर आपल्याला माहीत आहे. आता कुठल्याही काही मुलीचं नाव नाही घेतलं अनफॉर्च्युनेटली. कोण आहे बरं? हरमनप्रीत कौर आहे, स्मृती मंदना आहे. वा वा, छान. आणि क्रिकेट सोडून दुसरी सुद्धा स्पोर्ट्स आहेत, जसं की बॅडमिंटनमध्ये गेलो आपण तर PV सिंधू आहे. हे सगळ्यांच्या बाबतीत जर का कॉमन काय आहे? ड्रीम. हे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी ध्यास घेऊन दिवस रात्र एक करून पुढे गेल्यामुळे हे आज त्यांना सक्सेस स्टोरीज म्हटलं जातं. आणि जर का त्यांची नेटवर्क पाहिली तर ते फंटॅस्टिक आहे. आता मी किती हे सांगायला जात नाही, पण हे तुम्ही करा. जसं की इन्फॉर्मेशनचं युग आहे असं सांगितलं, खरं आहे ते. आणि गुगल हे तुमच्या फिंगरटिपला आहे नाही का. जेव्हा आनंद सरांनी पर्सिस्टंट सुरू केली तेव्हा ते मुंबईत जाऊन ईमेल डाउनलोड करत होते. कनेक्टिव्हिटी तिथंच होती. इतकं टफ होतं. अजून एक डेटा पॉईंट सांगायचं म्हणजे भारताच्या इकॉनॉमीमध्ये आपण आता कितव्या GDPच्या रँकिंग प्रमाणे कुठल्या पोझिशनला आहोत? 4थ्या पोझिशनला आहोत. पहिली कुठली आहे? US, दुसरी चायना, तिसरी जर्मनी, 4थी भारत आणि 5वी जपान आहे. आणि आपल्याला पहिल्या पोझिशनला जायचं आहे. हे करणारे कोण? तुम्ही करणार आहात की भारताची युवा पिढी जी माझ्यासमोर बसलेली आहे तुम्ही करणार आहात नाही का. कारण भारत हे स्वप्न उराची बाळगून आहे की टॉप GDPच्या पोझिशनला आपण जायला पाहिजे. पण हा एक पॅरामीटर आहे. तर दुसरा पॅरामीटर आहे तो म्हणजे पर कॅपिटा इन्कम. जे कोणी इथं कॉमर्सचे विद्यार्थी असतील त्यांना हे नक्कीच माहीत असेल पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय. ज्यांना माहीत नाही ह्याचा अर्थ परडोई. पर कॅपिटा इन्कमचं जर का आपण रँकिंग केलं तर आपण पॅथेटिकली पुअर आहोत. आणि हे वरती येणं आवश्यक आहे. जसं की मे बी टॉप 10 मध्ये आपण 100च्या मागे आहोत. म्हणजे आपण छान नाही काम केलेलं तिथं आणि ते करणं आवश्यक आहे. जेव्हा पर कॅपिटा इन्कम वरती जाईल इक्विव्हॅलंट टू GDPच्या रँकिंग प्रमाणे, तर भारतात जे पूर्वी म्हटलं जायचं की सुवर्णधूर निघतो तसं आपला भारत होऊ शकतो. जो मिशन 2047 हे आपण मिशन घेऊन चाललेलो आहोत. आणि हे करणारे कोण? तुम्हीच करणार आहात नाही का. आणि आय मस्ट से यू हॅव बॉर्न इन अ ब्युटिफुल एरा. कारण भारतात अजून एक पॅरामीटर आहे तो म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस. ह्या पॅरामीटरवर काही वर्षांपूर्वी आपण खूप पोअर परफॉर्मन्स होता आपला. आत्ता आपल्याकडे ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या ह्या पॅरामीटरवर आपण 2020ला 63rd रँकिंगला होतो. म्हणजे फार काही खूप छान नाही, पण ॲटलिस्ट 100च्या मागे तरी नाही आहोत. थोडे तरी आपण पुढे आलेलो आहोत. तो ईज ऑफ डुईंग बिझनेसचा इन अदर वर्ड्स अर्थ असा आहे की FDI इन्व्हेस्टमेंट येतात किंवा आपल्याकडे परदेशीय इन्व्हेस्टर्स येतात. ते त्यांची टेक्नॉलॉजी इन्व्हेस्ट करतात. आणि तुम्ही हे पेपरमधून TV मधून ऐकत असाल की वेगवेगळ्या कंपन्या इथं येऊन इन्व्हेस्ट करतायत आणि त्यांची टेक्नॉलॉजी आपल्याला देत आहेत आणि आपली प्रगती पण त्याच्यातून होते. हे आवश्यक आहे बघणं. या अनुषंगानं देआसरानं आम्ही दे आसराबद्दल आता थोडंसं सांगते. देआसरा ही नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे आणि ही डॉक्टर आनंद देशपांडेंनीच फॉर्म केलेली संस्था आहे. आणि आम्ही उद्योजकतेच्या विकासासाठीच काम करतो डेडिकेटेडली. एका फ्रेमवर्कमधून काम करतो. त्याला सीड सॉईल सराउंड असं नाव दिलं आहे. सीड म्हणजे
उद्याची पिढी जे आज शिकतायत वेगवेगळ्या कॉलेजेसमधून त्यांना घडवण्यासाठी त्यांनी उद्योजकेकडे बघावं, ह्याच्यासाठी आमचा इन्स्पायर नावाचा प्रोग्राम आहे, त्याबद्दल मी शॉर्टली सांगतेच. आणि नंतर येतं सॉईल, जिथं ऑलरेडी जे उद्योजक आहेत त्यांना आम्ही सगळ्या सपोर्ट करतो, जसं गरजे मराठी आहे, रेसी आहे, सगळ्यांच्या बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, शेवटचे फक्त 5 मिनिट आभारासह पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन करतो. आणि युवा उद्यम अभियान अंतर्गत आदरणीय सचिनजी इटकर साहेब, श्रीमती मनीषा गोखले, तपस्वी मॅडम, आनंद गानू सर, माधव दाबके सर. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही BA पूर्ण होईपर्यंत किंवा MAच्या फर्स्ट इयरपर्यंत आम्ही का शिकतो आहोत हेच आम्हाला माहिती नव्हतं. आपल्याला उच्च माध्यमिक किंवा हायर एज्युकेशनच्या UGच्या PGच्या लेवलला तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचतो आहोत. आपल्याला आपल्या जीवनामध्ये उभं करण्यासाठीचं स्वप्न जे आहे ते आपले आईवडील सर्वात जास्त पाहतात आणि त्याच्यानंतर या जगाच्या पाठीवरती आपण मोठं व्हावाचं स्वप्न कोणी पाहत असेल तर या जगाच्यावर फक्त शिक्षक आणि शिक्षकच पाहतो. आणि त्यामुळं तुम्हाला अगदी प्राथमिक स्तरापासून आपल्याला जीवनामध्ये उभं राहण्यासाठीचे अनेक पर्याय आम्ही तुमच्यासमोर ठेवतो आहोत. ज्या पर्यायांच्यासाठी त्यातला कोणता ना कोणता पर्याय आपण निवडावा. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षकाला आपण मोठं व्हावं असं वाटतं, पण समाजामध्ये काम करणारी इटकर सरांसारखी मंडळी, दापके सरांसारखी मंडळी, गानू सरांसारखी मंडळी, गोखले मॅडमसारख्या मॅडम जे तुमच्यासाठी, तुमचं जीवन उभं राहण्यासाठी, तुमचं कुटुंब उभं राहण्यासाठी, तुमच्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणारी मंडळी आहे. आणि भारतामध्ये केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, तर महाराष्ट्रापासून भारतापर्यंत, जगापर्यंत पोहोचणारी ही माणसं आहेत. आणि तुम्हाला केवळ भारतापुरते मर्यादित नाही, तर जगातले सोर्सेस सांगणारी मंडळी आहे. आपण याकडे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं बघा. इटकर सरांनी भगतसिंगांचा उल्लेख केला. मित्रांनो, 23 मार्च 1931ला भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना ज्यावेळेला फासावरती लटकवलं गेलं, त्यावेळेला लटकवल्यानंतर ते क्रांतिकारकांचे मन काय म्हटले असतील, त्याच्या जिता काय म्हटले असतील. कुसुमाग्रज जसं म्हणतात की गरजा जय जयकार, क्रांतीचा गरजा जय जयकार, आणि वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार, कशाचाही बिजविशी डोळे उजळ तुझे बा, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशकाल, सरणावरती आज आमुची पेटताच प्रेते, त्या ज्वालातून उठतील भावी क्रांतीचे नेते. तत्कालीन कालखंडामध्ये चितेवरती जळणाऱ्या क्रांतिकारकांच्या मनाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये पारतंत्र्याविरुद्ध, पारतंत्र्यातून स्वातंत्र्यामध्ये जाण्यासाठी धडपड निर्माण करायची होती. आपल्याला ते करायचं नाही. आज काळ बदललेला आहे. आपण स्वातंत्र्यामध्ये आहोत. आपण आपल्या जीवनामध्ये स्वतंत्रपणाने जगण्यासाठीचं बळ निर्माण करण्यासाठी, आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी आम्ही धडपडतो आहोत. इटकर सर आणि त्यांची सर्व टीम जी आहे ती टीम आपल्यासाठी धडपडते आहे. आपण त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद द्यावा. जिद्द चिकाटीने अविरत परिश्रमाच्या बळावरती आपण जीवनातलं कोणतंही ध्येय पूर्ण करू शकतो. या सर्व 4 एक्सपर्टच्या बोलण्याचा सार एवढंच मला कळतं. आणि त्यामुळे आपणही आपल्या मनामध्ये एखादं ध्येय बाळगा आणि त्या ध्येयाच्या दिशेनं सातत्याने काम करत राहा. चिकाटी तिची सोडू नका आणि आपल्या इप्सितापर्यंत, आपल्या ध्येयापर्यंत पोहोचा, एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो. आपल्या सर्वांना पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.